नाव सांगा, नाव तुमचं नाव सांगा मला. माझी नाव जाधव. फोटो काढले का? इकडे इथे आलोय आपण चिमाजी नाना जाधव यांच्या वस्तीवरती आलोय आणि वडगाव नामदेवामध्ये हा भाग मोडतो. थोड्या वेळापूर्वी आपल्याला मुन्नाने फोन केला होता की तिथे बाथरूम मध्ये एक साप आहे आणि नाग आहे. तिथे आल्यावर तुम्हाला कळतंय तिथे मोटर ठेवलेली आणि सबमर्सिबल मोटर आणि तिथे तो नाग बसलेला आहे. विषाणूमधला जो साप आहे आणि मोठ्या आकारामधला जो साप आहे. परंतु या ठिकाणी झालं काय की त्याच्या जवळ जाताना त्याला कळलंय की आपल्याला कोणीतरी ताब्यात घेतंय किंवा जवळ येत आहे आणि त्यांनी फुसकारा टाकायला सुरुवात केली. अशा प्रकारचे हिसिंग साऊंड टाकायला सुरू केलं तर ते थोडीशी धोक्याची घंटी असते, कारण आक्रमण करण्यापूर्वी त्यांचा तो हिसिंग साऊंड असतो. तर त्यांनी हिसिंग साऊंड एवढं मोठं दिलंय की कदाचित तो आवाज ऐकून एखाद्याला त्या घंटीचं पण लागू शकतं. त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसामध्ये सोडून देऊ. पण नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये नमूद करतो या पद्धतीने मात्र कोणी व्हिडिओ बघून सापाच्या जवळ जाण्याचा, फोटो काढण्याचा, त्याला हाताळण्याचा किंवा ट्रॅप करण्याचा, कॅच करण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही. त्याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात नंतर पुन्हा निसर्गामध्ये. इथे दिसतंय तुम्हाला, इथे मोटरमध्ये बसलाय आणि आकाराने थोडासा मोठा असेल तसा आणि पोटाकडची बाजू दिसते तुम्हाला. त्यांनी काहीतरी खाल्लेलं आहे आणि खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी तो शांतपणे बसलेला आहे. मागच्या बाजूला सगळं माग मारे. हॅलो काय बाबा बाबा इथे समोर तुम्हाला दिसतंय त्याला आपण बाथरूममध्ये घेतलंय बाहेर आणि बाहेर घेतल्यानंतर तुम्हाला दिसतंय की थोडंसं शांत झालंय. परंतु अडचणीमध्ये अंधारामध्ये असे विषय प्रकारचे साप जर गेले आणि त्यांच्यासमोर हालचाल झाली तर त्यांना भीती वाटते आणि थोडंसं असुरक्षित त्यांना जर वाटलं तर त्याच्याने ते आपल्यावरती हल्ला करू शकतात. समोर तुम्हाला दिसतंय नाग विषारी वर्गामधला आहे आणि त्याच्यासमोर जर हालचाल झाली तर अतिशय चिडखोर असे ते साप असणार आहे. त्याच्यामुळे नाग चिडखोर असल्यामुळे तो वारंवार आपल्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो. समोर तुम्हाला दिसतंय की नागाचं जे विष आहे ते न्यूरोटॉक्सिक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती जे परिणाम झाला त्यांनी जर चावा घेतला तर त्या ठिकाणी आपल्या त्याचा संस्थेवरती परिणाम करतं. आपल्या श्वसन प्राणी तो बंद करू शकतो. त्याच्यामुळे नागांचा फणा काढला तर त्या जवळ जाण्याचा प्रयत्न कोणी करायचा नाही. असं जर फणा काढला त्यावेळेस आपण लांबून गेलं तर ते निघून जातात. त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर पुन्हा निसर्गामध्ये सोडू. ते एकदम याच्यात होतं म्हणून तो करवायचे त्याच्या मागच्या वतीला पाहिलं तर आपण नागाच्या मागच्या वतीला एक स्पेक्टेकल मार्क असतो आणि ह्या स्पेक्टेकल मार्कला मराठीमध्ये चष्मा म्हणतात, म्हणून त्याला मराठीमध्ये चष्मा नाग याने ओळखलं जातं. परंतु याला जर आपण म्हटलं की इंडियन स्पेक्टेकल कोब्रा, तो मराठीमध्ये नाग, इंग्लिशमध्ये कोब्रा, पण कोब्रा म्हटल्यानंतर आपल्याला जास्त भीती वाटते. तसं काही नाही आहे, इंग्रजीमध्ये कोब्रा.
इथे तुम्हाला दिसते एक आपण विशेष असं किट वापरलं आहे की ज्या किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित ताब्यात घेणं सोपं जातं आणि निसर्गात सोडताना सोपं जातं. म्हणून किटचा वापर करून त्याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात, नंतर निसर्गात सोडून देऊ. पण पुन्हा एकदा नमूद करतो आहे की ज्या पद्धतीने उपस्थित लोक बघत आहेत असं कोणीही मात्र सापाच्या जवळ जाण्याचा किंवा हात लावण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही, किमान व्हिडिओ बघून तरी. खाली घेऊन राहील त्याच्यात. लक्ष त्यांच्याकडे ना. शिवाजी नाना जाधव यांच्या घरी वडगाव लांडगा तांबुडी मळा इथे बाथरूम मध्ये साप निघाला होता, कोबरा साप. तर तो आमच्या वहिनीने बघितला, नारळ घेण्यासाठी गेली होती बाथरूम मध्ये, तो पकडण्यात आलाय आणि घेऊन जात आहे. चिमाजी नाना जाधव वडगाव लांडगा यांच्या राहत्या घरामध्येच बाथरूममध्ये जो आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून